नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. आज आलोय छत्रपती संभाजीनगर मधील सावंगी नायगाव रोडवर आणि आज आमच्या सोबत आहे आमचे खास मित्र मान्य श्री कैसर शाह गणेशपूरकर. चिंचोली लिंबाजी गावाचं एक महत्वाचं गाव म्हणून गणेशपूरला ओळखलं जातं आणि आमचे मित्र मान्य श्री कैसर साहेब आज यांची भेट झाली. नक्कीच आनंदाचे क्षण आहे. कैसर साहेब एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. मित्रांनो, मी तुम्हाला माहितच आहे, मी आपल्या परिसरामध्ये माझ्या स्वतःच्या कामाच्या निमित्त फिरत असतो. तर आज या सावंगी गावाच्या परिसरात आलो असताच कैसर साहेबांना मला बघितलं आणि 100% आवाज दिला. आवाज दिल्यानंतर सगळ्यात पहिले काय म्हणलं असेल, चाय पे चर्चा. चाय झाली. चाय झाल्यानंतर मग थोडीशी चांगला परिचय झाला. आमच्या सोबत बऱ्याचशा अशा घटना आल्या की जे माझे मित्र आहे मान्य श्री रमजान शाह त्यांचा रेफरन्स पुढे आला आणि अतिशय मन भरून गेलं. पुन्हा आमचे दुसरे मित्र मान्य श्री तात्याराव भुजंग साहेब यांना सुद्धा ते चांगल्या प्रकारे ओळखतात. त्यांचे ते क्लासमेट आहे आणि गणेशपूर म्हटल्यानंतर प्रश्नच मिटला, नादच खोळा आमचा. आणि आम्ही चिंचोलीकर म्हटल्यानंतर काय टेन्शनच वेगळं. आणि आज जे आहे, आज पुन्हा या कैसर शाह साहेबांची जी प्रगती पाहून, त्यांचा हे प्लॉटिंग पाहून, त्यांचं कार्य पाहून अतिशय आनंद वाटला. मित्रांनो, मित्र कंपनी असणं आवश्यक आहे जीवनामध्ये. जर का तुम्हाला जगत असेल मित्रांसारखं आणि कुठल्याही प्रकारचं अस्तित्व इथं नसतं, म्हणून मित्रांमध्ये राहायचं. आज जेव्हा कैसर शाह साहेबाला भेटलो होतं, त्यांना व्यक्त करा आपलं काय म्हणणं आहे. काय वाटलं तुम्हाला, कसं कसं झालं, कमेंट करा. घटना सांग, काय काय घडलं आता. आत्ताची घटना झाली आमची. अचानक मी ऍडव्होकेट साहेबाला बघितलं आणि मी अगोदर पहिल्यांदा फोन मध्येच बघितलेलं, आतापर्यंत बघितलं नाही. पण आता ते इथून चालले होते तर मी अचानक बघितलं. मला ऍडव्होकेट साहेब त्यांची सफारी गाडी चालली होती. मी त्यांना थांबवलं, म्हणलं साहेब या आपण चहा घेऊ, पहिले नंतर परिचय करू, अगोदर चहा घेऊ. मग चहा घेतल्याच्या नंतर मी भेटलो, त्यांना बोललो सविस्तर की रमजान शाह आमचे म्हणजे पाहुणे पण आहे आणि मित्र पण आहे. आणि त्याच्यानंतर हे भेटले आणि हे बोलले, तुम्ही त्यांना सांगितलं, त्यांचा नंबर घेतला, त्यांना कॉन्टॅक्ट केलं. आमचे मग परिचय वाढले आणि त्यांच्या बी लक्षात आलं का हे आपले गणेशपूरचे आहे. आणि गणेशपूर चिंचोली आम्ही एकच मित्र असून आम्ही तिकडं भरपूर एन्जॉय केलेला आहे पहिले अगोदर, आता बी करू आणि पुढे बी करू. क्या बात आहे. हे आहे कैसर शाह साहेबांची ओळख. मित्रांनो, तुम्ही जिथं असाल, हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि त्याला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि कॉमेंट करून सांगा की मैत्री काय असते, मैत्रीचं नातं काय असतं. कॉमेंट करून सांगितल्याशिवाय नका. तुम्ही जिथे असेल तिथल्या शहराचं नाव सांगा, गावाचं नाव सांगा, त्या भागाचं नाव सांगा, त्या राज्याचं नाव सांगा. देशभरात व्हिडिओ चालणार आहे, जगात चालतो आणि तुमचा परिचय तुम्ही करून द्यायला पाहिजेत. मित्र कसे भेटू शकता बघा. आता मी छत्रपती संभाजीनगरहून सहज बाहेर फिरण्यासाठी निघलो होतो, टाटा सफारी गाडी घेऊन. मी माझ्या धुंदीमध्ये आणि रस्त्यानं अचानकच समोरून हात आला, वकील साहेब थांबा. वकील साहेब अचानक पण थांबले. वकील साहेब वाटलं कोण बाबा, तरी आले म्हणे नाही पहिले चाय घेऊ मग परिचय करू. त्यांनी आता ते सांगितलं तेच मी सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही बाहेर निघा, पब्लिक मध्ये फिरा आणि करा व्यक्त युट्यूबवर. सांगा 100% भेटतात, मित्र भेटतात. मी आहे असा, मी या ठिकाणी असतो, हे मी काम करतो. माझे जे बी लोक असेल, अहो तुमचा गोल तुम्ही तयार करा आणि व्यक्त व्हा. कशावर? युट्यूबवर. युट्यूब एक असं एक साधन आहे बघा. आतापर्यंत ना काही मोजक्याच लोकांच्या टीव्हीवर ऍड येत होत्या, तेवढ्या पुरत्यांच्या मुलाखत होत होत्या. पण आता तुम्हाला मुलाखत कोणाकडून घ्यायची गरज नाही. तुमच्या स्वतःच हक्काचं प्लॅटफॉर्म तुम्हाला युट्यूब भेटलेला आहे. युट्यूबवर तुम्ही व्यक्त व्हा आणि सांगा तुमचे विचार काय, आचार काय, तुमचा बिझनेस ग्रो करा. तुम्ही ज्या ठिकाणी जे करत असाल ते दाखवा, तुमच्या मित्रांना जमा करा. अहो या गल्लीपासून दिल्लीपर्यंत म्हणजे सर्वसामान्य गावापासून राजकीय हालचाली आणि कोणत्याही हालचाली तुम्ही सहज तुमच्या युट्यूब चॅनलवर टाकू शकता. नागरिकाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करू शकता. मी ॲडव्होकेट शंकर वानखेडे तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी नागरिकांपर्यंत पोहोचत असतो. आज आनंद वाटला माझ्या मित्राचा. आज कैसर शाह साहेब आमच्या गणेशपूरच्या असताना या छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊन त्यांनी विचार केला की आम्हाला काय पाहिजे. कुठल्याही प्रकारचं मनात डाऊट न पकडता त्यांनी या नायगाव परिसरामध्ये जे सावंगी गावाचा परिसर आहे या ठिकाणी त्यांनी मस्त प्लॉटिंग आपल्या 4-5 मित्रांच्या सहाय्याने सुरू केलेली आहे आणि चांगल्या प्रकारचा बिझनेस ते करताय. तर व्हा व्यक्त आणि सांगा या देशाला, या जगाला की मैं हो कैसर शाह. हे आमची जिंदगी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.